स्थानिकच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा बिगुल आज वाजणार। मनपा, जिल्हा परिषद, तालुका पंचायतच्या निवडणुका जाहीर होऊन आचारसंहिता लागणार। सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने मोठी घडामोड काही तासात घडण्याचे संकेत मिळाले। या निवडणुकीचा दुसरा टप्पा आज जाहीर होऊ शकतो। आरक्षण मर्यादेत असलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा व तालुका पंचायतीच्या निवडणुका त्यात घोषित होण्याची दाट शक्यता आहे। त्यासाठी 31 जानेवारीची डेडलाईन सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी दिली असल्याने त्यापूर्वी या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत। आरक्षण मर्यादेत म्हणजे 50% आत असलेल्या व त्यामुळे निवडणुकीला अडथळा नसलेल्या राज्यातील पिंपरी चिंचवड, पुणे, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, मुंबई आदी 27 महापालिका व पुण्यासह 12 जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करू शकतो। तर चंद्रपूर व नागपूर या महापालिकांसह राज्यातील आदिवासी भागातील 50% पुढे असलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका नंतर शेवटच्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे। त्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सायंकाळी करतील असा अंदाज आहे। तर आरक्षण कमी करून तेथील निवडणूकही आजच घोषित होऊ शकते। दुसरीकडे आपल्या हद्दीतील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड आणि इचलकरंजी या महापालिकांच्या निवडणुकीसाठी महापालिका निहाय निवडणूक निर्णय अधिकारी RO व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नुकतीच दिनांक 12 रोजी केली। त्यातून ही निवडणूक जाहीर होणार असल्याला दुजोरा मिळालाय। पुण्यात 15 RO व 15 ARO तर पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येकी 11 RO आणि AROंच्या नेमणुका झाल्या आहेत। त्यांची यादी संबंधित महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना देण्यात आली असून त्यांना नियुक्तीचे अधिकार देण्यात आले। या अधिकाऱ्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले असून दिलेले काम न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय।